प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 24 जूनच्या भागात तुम्ही बघत आहात की या अर्जुनने दरवाजा उघडलेला नसतो. त्यामुळे कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, आपण केस हरलो असं मी म्हणायला पाहिजे नव्हतं का गं? तो खूप हर्ट झाला ना अर्जुन. त्यामुळे सायली म्हणते, नाही आई, हे हरणाऱ्यांपैकी नाही आहेत, बघा आत्ता उठून कामाला लागतील. ती कल्पनाताई म्हणतात, अगं पण आपल्याला त्याच्याशी बोलायला हवं ना. सायली म्हणते, आई मी बोलून बघते, तुम्ही नका काळजी करू. आता ही दरवाजाजवळ पुन्हा एकदा जाते आणि म्हणते, अहो दरवाजा उघडा ना, अहो प्लीज दरवाजा उघडा ना, ऐका ना माझं, दार उघडा ना. तर आता हा अर्जुन काही दार उघडे ना. तेव्हा ही म्हणते, ठीक आहे, तुम्हाला दरवाजा नाही उघडायचा आहे ना, तुम्ही काही न खाता पिता असेच बसणार आहात ना, मग मी पण अशीच बसेल, मी पण काही खाणार नाही आणि पिणार नाही. मग आता ही सायली तशीच खाली बसून राहते. आता अर्जुन हळूच दरवाजा उघडतो. सायली मग अर्जुनला जरा मनवायला आतमध्येच जातेच रूममध्ये. प्रेक्षकांनो, माझा जरा आवाज बसलाय आजच्या उद्याच्या दिवस जरा गोड मानून घ्या. तर सायली अर्जुनला म्हणते, सर तुम्ही असा नुसता त्रागा करून काय होणार आहे? पण अर्जुन बिचारा प्रचंड डिस्टर्ब आहे. सायली म्हणत असते, सर मला तुमची अस्वस्थता कळतीये, जे काही आज झालंय ते खरंच चांगलं झालेलं नाहीये. महिपत शिकरेची जागा तुरुंगातच आहे, तो सुटायला नको आहे हे कळतंय मला, पण आपण हे सगळं मागे सारून पुढे नको का जायला? अर्जुन म्हणतो, अहो पण माझं लायसन्स कॅन्सल झालं तर आपण कसे पुढे जाणार आहोत मिसेस सायली? सायली म्हणते, म्हणजे तुमची वकिलीची परवानगी नाकारली जाऊ शकते का? अर्जुन म्हणतो, बार कौन्सिल काय निर्णय घेतील ते काही सांगता येणार नाहीये मिसेस सायली. त्यांना जर साक्षीचं म्हणणं पटलंय ते माझं लायसन्स रद्दही करू शकतात आणि साक्षीच्या विरोधात जे पुरावे मी दिलेत आतापर्यंत तेही ते नाकारू शकतात. अहो हे सगळं असंच होत राहिलं तर मधुभाऊंची केसही मला लढता येणार नाही आणि तुम्ही पण मला सोडून निघून जाताल. आता एकदम सायली म्हणते, अहो मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही जाते मी कुठेही, असं म्हणून हे दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. सायली अर्जुनचा हात घट्ट धरते आणि दोघंही जरा वेळ एकमेकांकडे बघून मग भानावर येतात. मग सायली अर्जुनला म्हणते, मी आलेच असं म्हणून ती खाली निघून जाते. आता इकडे प्रिया रविराजांना विचारायला जाते मुद्दाम, बाबा कधी आलात तुम्ही? रविराज म्हणतात, झाला थोडा वेळ. प्रिया म्हणते, बाबा काय झालंय, कोर्टात काही झालंय का? तुम्हाला काही त्रास झाला का बाबा तिथे? बाय द वे प्रियाचा ड्रेस खूप छान आहे प्रेक्षकांनो. तर आता हे रविराज म्हणतात, असं त्याचा विजय व्हायला लागला की त्रास होतोच. नागराज म्हणतो, म्हणजे काही झालंय का दादा? मग रविराज म्हणतात, त्या मैपत शिकरेला जामीन मिळालाय. प्रिया म्हणते, काय सांगताय बाबा, हे कसं शक्य आहे? मैपतवरचे सगळे आरोप तर सिद्ध झाले होते ना? रविराज म्हणतात, तेच पुरावे मैपत शिकरेच्या वकिलाने कोर्टात चॅलेंज केले. ठीक आहे, काही हरकत नाहीये, साक्षी आणि मैपत सारखी माणसं काही सारखी जिंकू शकत नाही. मग प्रिया म्हणते, हो बाबा, अर्जुन पुन्हा एकदा जेलमध्ये टाकेल मैपतला, त्याच्याकडे प्लॅन असेलच ना पुन्हा एकदा काहीतरी तसा. नाही, नक्की अर्जुनकडे साक्षीच्या विरोधात काही ना काही पुरावे असणारच. आता रविराज खरं तर अर्जुनची पुढची खेळी सांगणारच होते. यानंतर अर्जुन असं ते बोलणार तेवढ्यात त्यांना कॉल आलाय आणि आता हे रविराज फोनवर बोलत बाहेर जातात. मग आता प्रिया म्हणते, काय यार, किल्लेदार आता सांगणारच होता अर्जुनचा पुढचा, मध्येच काय आला यार हा फोन? नागराज म्हणतो, हा तसेही तुला तुझ्या बाबाकडनं कोणती इन्फॉर्मेशन काढता येते ना, माहितीये. साक्षीला तर मारे तोंडवर करून सांगत होतीस तू. जरासं काही बिच्चारा चेहरा केला ना की माझा बाबा विरगळतो. हा तुझा विरगळलेला बाबा, जरा टॅलेंट दाखव आणि काढून घे ना माहिती लवकर. प्रिया नागराजवर वैतागत असते. असो, आता इकडे सायली या अर्जुनला मनवण्याचा प्रयत्न करते. ती त्याला कॉफी वगैरे आणते आणि स्वतःसाठी चहा आणते आणि अर्जुनला म्हणते, आता झालंय ना तुमचं मन मोकळं, आता हसा बघू, प्लीज हसा ना. आता हा बिचारा आधीच एवढ्या टेन्शनमध्ये, हा कसा हसणार? पण तरी सायलीचं मन राखायला तो प्रयत्न करतो. मग सायली म्हणत असते त्याला, एक चिडका बिबा कसं रुसून बसलाय बघा, हसतच नाहीये. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि हळूच हसायला लागतो. मग सायली म्हणते, आलं बघा, हसू आलं. मग अर्जुन खूप गोड स्माईल देतो आणि म्हणतो, काय मिसेस सायली तुम्ही पण ना. आता सायली त्याला कॉफी देते. अर्जुन कॉफी पिणार तेवढ्यात ही म्हणते, थांबा जरा, आणि त्या कॉफीमध्ये ती चहा मिक्स करते आणि म्हणते, हे घ्या, ही मारामारी. अर्जुन म्हणतो, माझी फेवरेट. तेव्हा सायली म्हणते, कॉलेजमध्ये असताना तुम्ही हेच प्यायचे ना तुमच्या मित्रांसोबत? तुम्हाला आठवतं ना मागच्या वेळेला तुम्ही मला काय सांगितलं होतं? मी तुमचा तो मित्र आहे ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता. आपली ही मैत्री अशी चिरंतन राहो. आता अर्जुनला काही ते चिरंतन वगैरे काही कळलं नाहीये. तो म्हणतो, म्हणजे? सायली म्हणते, अहो म्हणजे आपली ही मैत्री खूप काळ टिको. आणि मग दोघंही चेअर्स करतात. अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो, ही चहा कॉफीची टेस्ट म्हणजे आपण दोघं आहोत मिसेस सायली. चहा आणि कॉफीची टेस्ट किती वेगळी असते.
पण दोन्ही एकत्र आले की कमाल कॉम्बिनेशन होतं. थोडंसं वियर्ड होतं पण एकदम युनिक कॉम्बिनेशन असतं हे. असेल बाबा युनिक, पण आम्हाला नाही आवडत चहा आणि कॉफी एकत्र प्यायला. काहीतरी आपलं हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे नाही का प्रेक्षकांनो. असो, पण आता मैपतचं सीन त्यांनी दाखवलाय. हा पवार आलाय मैपतकडे आणि तो म्हणतो, काय हो मैपत सर, तुम्ही एकदम अर्जंट बोलवलं, मला काही चुकलं का माझं मैपत शेठ? मैपत म्हणतो, आओ पवार, तुमचं कुठे चुकतंय? नाही, तुम्ही तर मला बाहेर काढलंय. खरं तर तुमच्या पायाचं तीर्थ घ्यायला पाहिजे मी. नाही, सध्या तीर्थाचं राहू द्या, सध्या हे घ्या. मैपत त्याला दारू ऑफर करतो आणि विचारतो, काय पवार, पुढं कसं काय करायचं ठरवलंय तुम्ही? ते पवार म्हणतात, आता काय, आपण अर्जुनचं लायसन्स रद्द व्हायची वाट बघायची. आता मैपत त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, काय म्हणला रे पवार, वाट बघणार आहे तू? मी कधीच कोणाची वाट बघत नसतो, लक्षात ठेव. मला जे पाहिजे ना ते मी मिळवतोच. परत ही भाषा वापरायची नाही, कळलं ना तुला? कसं आहे पवार, लोखंड गरम आहे, तेवढ्यातच हातोडा मारून घ्यायचा. कसा ते मी तुम्हाला सांगतो. तो सुभेदार आता तोंडावर पडलाय, त्याला आता आश्रमाची नोटीस पाठवा. आणि आता कोर्टात काय सांगशील तू? जसे माझ्या विरुद्धचे पुरावे खोटे आहेत तसे साक्षीच्या विरुद्ध पेरलेले सगळे पुरावे खोटे आहेत. कळलं का तुला? पवार, ही आश्रम केस संपायला पाहिजे. अरे संपायला पाहिजे, फुल अँड फायनल. कळलं का तुला? पवारचं हो काही ऐकवलं नाही आपल्याला, पण आता ही साक्षी अशी रागाने बघते. म्हणजे आता कसं बदला मूडमध्ये आहेत हे सगळेजण. आता लगेच बार काउन्सिलचा दिवस उजाडलाय. चैतन्य हळूच अर्जुनच्या कानात म्हणतो, बापरे, हा जोशी आहे बार काउन्सिलच्या पॅनलवर, म्हणजे आता हा नक्की बदला काढणार. जोशी म्हणजे तोच ज्याला अर्जुनने काल बदाडला होता कोर्टामध्ये. चैतन्य म्हणतो, झाला आता सगळा राग काढल. आता तो जोशी म्हणतो, अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी, तुमच्यावर आरोप काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही साक्षीचा वापर केलाय, तुम्ही खोटे पुरावे दिले तिच्या विरुद्ध. गडकरीने खोटा साखरपुडा केला, प्रेमाचं नाटक केलं तिच्यासोबत आणि मग तिच्या फोन मधले व्हिडिओज पुरावे म्हणून पेरले. अर्जुन म्हणतो, हे सगळं खोटं आहे, ते व्हिडिओज आणि पुरावे सगळे खरे आहेत, म्हणूनच आम्ही सादर केलेत. आता ते दुसरे वकील विचारतात, काय हो गडकरी, तुम्ही प्रेमाचं नाटक केलं ते पण खोटं आहे का खरं आहे? मग आता चैतन्य म्हणतो, हा आरोप 50% खरा आहे आणि 50% खोटा आहे. माझं साक्षी शिखरेवर प्रेम होतं, पण मला जेव्हा तिचं खरं रूप कळालं तेव्हा मीच तो साखरपुडा मोडला. फक्त एवढाच फरक आहे की मी तिला सांगितलं नाही. अर्जुन म्हणतो, खरं तर चैतन्य गडकरीचीच फसवणूक झाली आहे. साक्षी जेव्हापासून याला भेटली आहे तेव्हापासून फक्त आणि फक्त फसवतीये आणि खोटं बोलतीये. आता ते दुसरे वकील म्हणतात की काय हो गडकरी, मग साखरपुड्याचं काय? तुम्ही प्रेम नव्हता करत ना तिच्यावर, मग कशासाठी साखरपुडा केला तुम्ही तिच्यासोबत? मग चैतन्य म्हणतो, हो, कारण मला वात्सल्य आश्रमाचे खरे पुरावे मिळवायचे होते तिच्याकडनं. अर्जुन म्हणतो, खरे पुरावे जोशी? अहो, आम्हाला खरे पुरावे शोधायचे होते आणि प्रत्येक वकिलाला खरे पुरावे शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरावे लागतात. कायद्याने हे सगळं लीगल आहे, कारण आम्ही कोणाला हर्ट केलेलं नाही आहे. आता जोशी काय बोलला प्रेक्षकांनो, की हर्ट काय फक्त शरीरच होतं का, मन सुद्धा होतं? जसं साक्षीचं झालंय. गडकरी, तुम्ही त्यांच्या घरात राहत होते, तिला तुम्ही लग्नाचं वचन दिलं, तिच्या वडिलांकडून स्वतःला जावई बापू म्हणून घेतलं, हे सगळं खोटं आहे का? आता हा जोशी फसला असं बोलून अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन विचार करतो, जावई बापू म्हणजे ही तर इंटरनल गोष्ट आहे, म्हणजे ही गोष्ट मलाही माहिती नव्हती. हा मैपत आणि साक्षीचा माणूस आहे म्हणून कोर्टाच्या बाहेर मला भेटला हा. आता ते वकील लोक म्हणतात, बोला बोला, काहीतरी उत्तर द्या, आम्ही कसे निर्णय घेणार? मग अर्जुन म्हणतो, आमच्यावर जो मुख्य आरोप आहे ना त्याचं उत्तर आहे आमच्याकडे. मैपत साक्षीचा रिहर्सल करतानाचा व्हिडिओ खरा आहे. आम्ही बार काउन्सिलला टेक्निकल रिपोर्ट पण सबमिट करू शकतो. तो व्हिडिओ बघूनच साक्षी घाबरली होती. चैतन्य म्हणतो, तिला माहित होतं की हे सगळं खरं सिद्ध होणार आहे म्हणून ती मीडियाकडे गेली आणि असा आरडाओरडा केला. जोशी म्हणतात की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती ना, आधीच सांगायचं होतं हे सगळं, आता बोलून काय उपयोग आहे? आता ते दुसरे वकील म्हणतात, हे बघा, आपण त्यांचं बोलणं ऐकून घ्यायलाच इथे बसलोय, पण इथे सगळी पुराव्याची भाषा चालते, हे तुम्हाला माहित असेल ना सुभेदार? अर्जुन म्हणतो, तो व्हिडिओचा रिपोर्ट तर आम्ही लगेच. तो जोशी म्हणतो, हे बघा, प्रश्न फक्त टेक्निकल रिपोर्टच्या म्हणजे सिद्धतेचा नाहीये, पण कशावरून तुम्ही तिचा फोन अनलॉक केल्यानंतर काही गोष्टी त्याच्यात पेरल्या नाही, कशावरून तुम्ही पुराव्याशी छेडछाड केली नाही, हे जरा जास्ती प्रायव्हेट होते असं नाही वाटत का तुम्हाला प्रेक्षकांना? म्हणजे मला काही याबद्दलचं विशेष नॉलेज नाहीये, पण तरी पण मला कळतंय की हे जरा काहीतरी ओव्हर होत आहे. आता सगळेच वकील म्हणतात, तुम्हाला दोघांना सिद्ध करावं लागेल, साक्षी शिखरेचे आरोप खोटे आहेत. आणि आता हे जोशी म्हणतात की तुम्ही सिद्ध नाही केलं तर साक्षीचे आरोप खरे ठरतील आणि आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.
अर्जुन म्हणतो मला तर असं दिसतंय की तुम्ही तुमचे निर्णय ऑलरेडी घेतले. अर्जुन जरा चिडलाय आता. मग रविराज त्याला जरा शांत करायचा प्रयत्न करतात. ॲडव्होकेट सुभेदार असं त्याला डोळ्याने खुणवतात आणि मग म्हणतात की रिस्पेक्टेड मेंबर्स ऑफ बार काउन्सिल, मला जरा बोलायचंय, मी बोलू शकतो का? मग ते वकील म्हणतात बोला ना किल्लेदार. रविराज म्हणतात हे बघा आपण सगळेच यशस्वी वकील आहोत. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा एक वेगळा लौकिक आहे. ते आतापर्यंत एकही केस हारलेले नाहीयेत आणि त्यांच्या खरेपणावर कोणीच आतापर्यंत शंका पण घेतलेली नाहीये. ॲडव्होकेट चैतन्य गडकरी हे सुद्धा माझ्याकडे असिस्टंट होते. या दोघांनीही वकिली माझ्याकडे सुरू केली आहे. या दोघांच्या करिअरवर आतापर्यंत एकही डाग नाहीये आणि म्हणूनच मी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आजपर्यंत त्यांनी कधीही कोर्टासमोर खोटा पुरावा सादर केलेला नाहीये आणि कधी करणारही नाहीये. अगदी त्यांचा जीव जरी गेला ना तरीही. आणि म्हणूनच माझी बार काउन्सिलला विनंती आहे की त्यांनी यांचा पास्ट रेकॉर्ड पाहूनच जो काही निर्णय घ्यायचा ना तो घ्यावा. रविराजांनी केलेल्या या युक्तिवादानंतर आता अर्जुनला जरासं हाय असं वाटतंय. आता ते वकील काहीतरी डिस्कशन करताय पण आता आज त्यांनी काहीच काही दाखवलंय आणि काहीच नाही दाखवलंय प्रेक्षकांनो. तर आता सायली जरा टेन्शनमध्येच असते आणि कल्पनाताई पण टेन्शनमध्ये असतात. कल्पनाताई तिच्याजवळ येतात आणि म्हणतात अगं सायली काय झालं असेल ग त्या बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये? अर्जुन गेल्यापासून काही त्याचा फोन पण नाही आला ना. सायली म्हणते आई तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. कल्पनाताई म्हणतात त्या दोघांचा काही मेसेज आला का बघ ना सायली. सायली म्हणते आई नाही आलाय मेसेज, नका घेऊ नये एवढं टेन्शन, आपली बाजू सत्याची आहे ना, मग सगळं नीट होईल बघा. कल्पनाताई मात्र लाखात एक वाक्य बोलल्या हा आता. त्या म्हणतात जगात जर सगळं खरं असं झालं असतं ना सायली तर मग काय हवं होतं ग. आता सायलीचं पण टेन्शन वाढून दिलंय त्यांनी. चैतन्य, अर्जुन, आता रविराज तिघच्या तिघही या बार काउन्सिलचा निर्णय ऐकण्यासाठी बाहेर वेट करत होते. आता अर्जुन म्हणतो तुला काय वाटतं सिनियर काय होईल आज? आता रविराज म्हणतात काही सांगता येत नाही रे. चैतन्य म्हणतो तो जोशी जरा जास्तीच करत होता आतमध्ये. तेवढ्यात त्यांना आवाज येतो कोणाचा तरी. ॲडव्होकेट सुभेदार आता एक वकील बाहेर आलाय आणि रविराज विचारतात काय झालं हो? मग ते वकील म्हणतात अजून काहीच नाही झालं, डिस्कशनसाठी जरा वेळ लागणार आहे अजून, बार काउन्सिलचा निर्णय तुम्हाला उद्या कळवण्यात येईल. आता चैतन्य म्हणतो काय उद्या? तेव्हा हे वकील म्हणतात हो तुम्ही आता येऊ शकता. हा निरोप देण्यासाठी हे वकील साहेब बाहेर आले होते. आता अर्जुन वैतागतो आणि म्हणतो अरे देवा आता उद्यापर्यंत वाट बघत बसायची आहे का आपण? चैतन्य म्हणतो आता उद्यापर्यंत टांगती तलवार असणार आहे आपल्या डोक्यावर. रविराज म्हणतात शांत हो अर्जुन. अर्जुन म्हणतो त्या जोशीने ना बाजूच ऐकली नाही आहे आपली व्यवस्थित. चैतन्य म्हणतो यार अर्जुन हे सगळं आणि सगळं माझ्यामुळे होतं आहे रे, माझी एक चूक एवढी महागात पडेल आपल्याला असं वाटलं नव्हतं. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तू का ब्लेम करतो स्वतःला, तुझी काहीच चूक नाही आहे रे. आता इथे ना प्रेक्षकांनो चैतन्याला कोणाचा तरी कॉल आलाय. आता तो अर्जुनला म्हणतो अर्जुन मी आत्ता आलोच असं म्हणून तो बाहेर गेलाय फोनवर बोलायला आणि तो गडपच झालाय, तो दिसतच नाही नंतर. इकडे या कल्पनाताई खूप अशा टेन्शनमध्ये असतात आणि देवी आईला म्हणतात देवी आई तू चोर सोडून संन्याशाला का सोडी देत असतेस ग नेहमी? कल्पनाताई खूप टेन्शनमध्ये आहेत. सायली म्हणते आई देवी आई सगळं बघतीये, तुम्ही इतका काळजी नका हो करू, मी दिवा लावते हां देवासमोर, आपण प्रार्थना करूया दोघी जणी मग तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून या सायलीने आता देवाजवळ दिवा लावलाय. आता ती जेव्हा दिवा लावत असते तेव्हा तो दिवा लावता लावता जरासं विझायला येतो. हे त्यांनी जरा ड्रॅमॅटिक दाखवलंय म्हणजे काहीतरी अपशकून घडणार आहे हे आपल्याला सगळ्यांना कळायला हवं. त्यासाठीच त्यांनी हा दिवा विझायचा संकेत दिलाय, हे तुम्ही समजून घ्यावे. प्रेक्षकांनो आवडत असेल रिव्ह्यू ऐकायला तर प्लीज लाईक करा हा आणि माझा आवाज थोडा ॲडजस्ट करा हो आजच्या उद्याच्या दिवशी. तर सायलीने तो दिवा विझवण्यापासून वाचवलाय आणि आता तिचं पण मन घाबरायला लागलंय. पण ती आता डोळे झाकून देवीला नमस्कार करते आणि सगळं नीट व्हावं म्हणून प्रार्थना करते. आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आता आपण पुढे बघणार आहोत. अर्जुन रविराजला म्हणतो अरे फोन वाजला आणि हा चैतन्य गायबच झाला सिनियर, कुठे गेला चैतन्य? रविराज म्हणतात अरे मला वेगळीच शंका येते, मैपतने किडनॅप तर नसेल ना केलं चैतन्यला? आता अर्जुन खूप घाबरला. अश्विन सगळ्यांना आवाज देतो. सायली, अर्जुन, रविराज सगळे येतात बेडरूममध्ये आणि आता सगळेजण बघतात टीव्हीवर. चैतन्यने सगळी जबाबदारी स्वतःची घेतली आहे, प्रेस कॉन्फरन्स बोलव. चैतन्य म्हणतो साक्षीने आकसापोटी अर्जुन सुभेदार यांना या केसमध्ये गोवलंय पण अर्जुन सुभेदार यांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये असं म्हणून चैतन्यने त्याची मैत्री सिद्ध केली आहे. पण प्रश्न असा आहे प्रेक्षकांनो हे चैतन्यने स्वतःहून केलंय की कोणी त्याला यात अडकवलंय हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तसं त्यांनी छानच दाखवलंय आज. तर आता बघूया पुढे काय काय घडतंय ते. आवडला असेल रिव्ह्यू तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद.